करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलिसांनी एका गुन्ह्यामध्ये तक्रारदाराचा आयशर टेम्पो जप्त केला होता। हा टेम्पो सोडवण्यासाठी आणि न्यायालयात म्हणणं देण्यासाठी या गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे यांनी 25 नोव्हेंबर रोजी तक्रारदाराकडे 30,000 रुपयाची मागणी केली होती। तसंच तक्रारदाराच्या सहकार्याकडे गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी फोन करून गुन्ह्यात मदत करतो म्हणून 35,000 रुपयांची मागणी केली होती। पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे यांनी तक्रारदाराच्या फोनवरून हेड कॉन्स्टेबल संतोष कांबळे यांची भेट घेण्यास सांगितलं होतं। त्याप्रमाणे तक्रारदारानं कांबळे यांची भेट घेतली। त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे याच्या सांगण्यानुसार 20,000 रुपये, त्यामध्ये तडजोड करून 15,000 रुपये आबासाहेब तुकाराम शिरगिरे यांच्यासाठी तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी गुन्ह्यात मदत करण्यासाठी उर्वरित राहिलेले 35,000 रुपयांची मागणी केली। या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे दोषी असल्याचं सिद्ध झालं। लाच मागितल्याचं सिद्ध झाल्यानंतर तिघांवर गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष कांबळे यांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे ट्रेनिंगसाठी बाहेर असल्यानं त्याला अटक झालेली नाही। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक बापू साळुंखे यांच्या पथकाने केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव याची 7 डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी नियंत्रण कक्षाकडे तोंडी आदेश देऊन तडकाफडकी बदली केली होती। एकाच वेळी 2 पोलीस अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यावर कारवाई होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे। या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे।